मित्रांनो नमस्कार. आज आरतीने पोह्याचे पापड करायला घेतलेत. तर काय काय केलं याचा प्रोसेस? हे पहिला दळून घेतलं हां, पोहे. पोहे ओके. आणि मग त्याच्यात मीठ, हिंग, मिरी हां घालून उकड काढली ह्याची. हां आणि आता ह्याच्यात प्रेस करून पापड छोटे छोटे करायला लागले. ओके. मोठाही करून बघू. एवढा मोठा होतो त्याच्यात. याच्या आधी पण केलेले आहेत ना? हो. तर मित्रांनो, या आधी केलेले हे जे पापड आहेत ते वाळत ठेवलेले आहेत. ऑलरेडी ऑलमोस्ट वाळत आलेत. एक साईडला घातलेत. आणि ही जी केळी आहेत ही मित्रांनो याआधी पण तुम्हाला दाखवलेली होती. ही सुकेळी आहेत. म्हणजे आता केळी जी आहेत ती वाळायला ठेवलेली आहेत. साधारणपणे 8-10 दिवस जर आपण ही केळी वाळवून ठेवली तर आपण बरेच दिवस ही केळी खाऊ शकतो. तर अंजिरासारखं ते जवळपास लागतं. तर तुम्हालाही जमलं तर करून पहा. हे पापड जरा नाजूक जास्त आहेत. खूपच पातळ पण असतात आणि नाजूक देखील आहेत. तर जरा काळजीपूर्वक करायला लागतात. तर धन्यवाद मित्रांनो. आपण व्हिडिओज पाहताय, लाईक करताय, कॉमेंट्स पण अवश्य करा. काही सजेशन असतील तर द्या. आणि अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.